मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. यकायकी बापूची बायको भागी साप चावून मेली. रातोरात सारा मामला मिटवला. खरं म्हणजे बापूला वाईट वाटलं नाही असं नाही, पर का कुणास ठाऊक वांजुटीचा आडसर आपोआप काळानं दूर केल्यानं तो मनातनं हराकला. नाही म्हटलं तरी मनातली भागी कुठल्या कुठं गायब झाली. देवकी तिथं रिंगाण धरून बसली. गेले 4 दिवस बापू देवकीला येता जाता पाहत होता. तिच्या नजरबंद करारी लावण्यात तो उभा हरवला होता. सगळीकडे ती खोलवर काळजात रुतत होती. दुसरीकडे तिचा थोरला भाऊ राणू तळ हातातल्या काट्यासारखा सलत होता. नाही म्हटलं तरी बस्तीवर विरोध करणारं माणूस त्याला नको होतं. सकाळपासून तो मोकळाच होता. अंगदुखीचं निमित्त करून तो पालात पडून राहिला होता. डोक्यात घुसलेली देवकी हलत नव्हती. नुसता नजरेचा खेळ त्याला समाधान देत नव्हता. नदी काठाला तरारलेल्या गिर्रेबाज टरबुजासारखी ही फाकडी पोर त्याला हिमतीनं उचलायची होती. वस्तीच्या नाकावर लगीन ठोकून राणूच्या नाकात वेसण घालायची होती. म्हातारी खेकसली तसा तो भानावर आला. झोपलायस का सपान बघतोयास र? हा, कुठं काय? वाटातल्या वाटात बुटारतुयास कशाला र मग? नाही म्हटलं तरी बापू लाजला. ताडकन उठला. चूळ भरत मावळतीकडं बघत म्हणाला, दिवस मावळायला गेला की. वय बाबा, झोपणारा पुढं काय बोलायचं? चांगलाच डोळा लागला होता म्हणायचं. म्हातारं ग कुठं गेलं? ती काय दोरी वळत बसलंय बघ. वास कसला एवढा घुमतुया? मटाण आणलंय वाटतं. वय बाबा, त्या हुसन्या गारुड्यानं कुठनं तरी बालगा आणलं होतं. घेतलं मटाण. अजून पैसे बी द्यायचे ते बघ. बरं झालं, बाटलाड हाय नव्ह आमचं. तुझ्या वस्तू तुलाच माहिती, तेवढं पैसे भागीव त्याचं. पैसे भागीवतो माझ्या मार्गानं. त्यानं जुनाट बोचक्यात हात घालून बाटली काढली. ग्लास भर टाकली. तिथली काठी घेतली. येतो जरा चक्कर टाकून. ये जा, उगी कुठं खाऊंडाळ करू नगस. नाही ग करत. त्यानं सदरा अंगात चढवला. भाया दुमडल्या. केसावनं अंदाजानं बोट फिरवली. समोरनं पाण्याची कळशी सावरीत देवकी तिच्या पालाकडे वळली तसा बापू खाकरला. पण त्या मानी पोरीनं नुसतं वळूनही पाहिलं नाही. सालीला ताकद दाखवायलाच हवी. राणूशी भांडण काढायलाच हवं. तो मनाशी बोलला. काठी फिरवीत निघाला तो. सरळ हुसन्या गारुड्याच्या पालाजवळ येऊन थांबला. एका डोळ्यात फूल पडलेला हुसण्या पिऊन तर्र होता. लेक चुली पुढं बसून भाकऱ्या थापत होती. बापूला बघताच हुसन्यानं पाय आकडून घेतलं. दोन्ही हातांनी गालावरची दाढी कुरवाळीत म्हणला, या बापसाब, बसा. बसायला टायम नाही. काय म्हणतोय धंदा? बेस हाय की. आज बरीच ढकललेली दिसत्या. वाईच लय नाही. बसा. गरीबाच्या हातचं वायच पाणी प्या. बसा की. बापूनं हुसन्याच्या आग्रहाखातर कब्भर घेतली आणि त्याच्या पालात नजर फिरवली. सापाची सताट टोपली, पुंगी, हाडकं, बाहुल्या भरल्याली कळकट काळपट गोधडीची झोळी, वर अडकवलेली जुनाट तलवार, 5-25 भांडी, नकटीपट जाडजूड पोरगी भाकरी थापत असलेली. तिला न्याहाळीत बापू म्हणाला, ही लेक नव्ह तुझी? वय साब, लेका उजवायची सोडून घरात र कशाला ठेवली यास? 2दा लगीन लावलं पर मरद निकम्मा निकला. बहुत पिटतात हा. आई घर. बापूनं बसल्या बसल्या हुसण्याचा अंदाज घेतला आणि आपलं दांडगाईचं शस्त्र बाहेर काढलं. बालग कुठनं आणलं होतंस? पोरीचा नवस फेडायसाठी आणलं होतं. 8 दिवसामागं कापलं दारात. लेका तो तारगावचा पाटील भेटला होता. म्हणला गारुड्यानं याक बालग पळवलंय. इकडंच येत होता. पर म्या म्हणलं चौकशी करून सांगतो तुला. नाही, शपथ नाही. खुदा की कसम. लय गप्पा हाणू नगस शपथच्या नावानं. किस्तर पैसा आलं तर. मस्त 10 भरलं. पर समद उधार. त्या पेटीत काय हाय?
कुठं काय. बापून काठीनं झाकण उडवायला बघितलं तर बक्कीरनं झाकण उडालं. वरचं नागाचं टोपलं खाली पडलं. काळा कुळकुळीत जहरी नाग फणा काढून ठिसकारला. तसा बापू उठला आणि हुसन्यावरती नजर रोखत म्हणाला, मटणाचं पैसं मागायचं नाही ती, काय आलं का ध्यानात? वय वय, आणि मागितलंस तर आमद बेण फोडतो तुझं. ती सळाळती जनावर नीट कुंबून ठेव, नको तिथं मुस्काड धावत्या ती. गेला सणकत. राम्या तुटलेली दोरी चिलबिलत बसला होता. काय रामभाऊ, नंदीनं दोरी तुडली, वैरण टॅम्बावरती घातली नाही बायकून आणि वैताग आम्हाला. मज्जा आहे. कुणीकडे गेला होतासा? हुसण्याकडं, मटणाचं पैसं भागवायला. कशाला द्याचं? चोराच्या अवलादीचं हाय. मजी त्या किसना धनगाराचं बालग उचलून आणलंय. 7 दिवस झालं पालात डांबलं होतं, आज उडवलाय बारत्यानं. आयला मजा, आम्ही अंदाज केला तो खरा ठरला की. तू दिलंस का र पैसं? दारूची सुधारी थकली या, त्यात केलं वसूल. रामूच्या बायकूनं नंदीला दोरी लावली. बापू जवळ आली. रावसाब, ह्यासने म्हणावं लय पिऊ नगासा. मटाण असलं की काय करू आणि काय नको असं होतं ह्यासने. पार धंद्याची वाट लावली. काय वाट लागत नाही आणि कोण पैसे बुडवीत नाही. हुसण्याचं पैसे झालंच नवं वसूल. काय करतासा वसूल होऊन? पुन्हा तिकडच जायचं. रामू चिडला. ए बोंगाडे, काय भीड भीड बाळगत जा. पोरगा आता कानाला लागल माझं. संशय आल्यावरती गप बसायला इडीन हाय मी. तो हुसण्या किरडीवाला लेक असून बायको वाणी वापरतोय आणि हे त्या नासक्या बोडक्यावरती मन घालत बसल्या ती. आपली जात कुठली? कुठल्या पायरीनं राहावं माणसानं? काय नाही, 4 दिवस झालं टकुरं फुटायची नुसती पाळी आली या. ग बसा वहिनी, स्वयंपाकाचं बघा. तिन्हीसांचा वाद बरा नव्ह. हळूहळू एक एक जण यायला लागला तशा गप्पा रंगल्या. बाटल्या मोकळ्या हुया लागल्या. तार चढत चालली. राणूच्या पालाकडं नजर फेकत बापू म्हणाला, गाबडं काय वाकायलाच तयार नाही. कोण? तो राणू र. त्याला वाटतंय मीच वस्तीचा दादा हाय. तुम्ही मिळमिळीत धोरण ठेवल्यावरती त्याला जोर चढणारच की. एकदा दावा की पैलवानी हिसका त्याला. एकदा कशाला, आजच धावतो की. दावा दावा, जाईल त्या गावात हायच आपल्या मोहर नंदी घेऊन. वर मस्तीत माळाला राहायचं तर बापसाबांना इचरून राहावं म्हणावं. हे राम्या, थोडी टाक ह्या मधी. मेघ तासायला म्हणून कुराड घेऊन राणू पाला बाहेर आला. तो समोर सताडगडी उभा दिसले. आघाडीला बापू, हातात काठी, मिशीवरती पीळ भरत तो गरजला. लय माझा आलाय का र राण्या? सरळ बोलायचं. चुकी नसताना वाकड्यात शिरू नकस. अरे मी नाही वाकड्यात शिरलू, तू शिरलायस. कोण म्हणतं? कुऱ्हाड नाचून भ्यादाव नगस. माणसावरती चालवायला असली कुऱ्हाड वापरायला दुधखोळा नाही मी. का खाजवून खरूच काढतोयास? भेटायला निरोप पाठवून बी तू कामून राहिला नाहीस. तू कोण मुख्यमंत्री लागून गेलास का माळ सरकारचा? त्यावर राहणार आम्ही आणि तुझी कारदंडशाही. तुला लय चरबी चढली या. माझा हिसका नाही ठावा अजून तुला. काय करशील र? बोल, काय करशील? राणू त्याला भिडला. त्याच्या छातीला छाती लावत गरजला. बाप्या, लेका तुझ्यात हिम्मत असती तर ही सताड गाबडी घेऊन आला नसतास. एकटा येऊन ताकद दावायची. गोळ्याचं पाणी पिऊन कशाला हमरी तुमरीवरती येतोयास? तुला काय वाटलं माझ्या माग माणसं नाही ती व्हय? माग वळून बघ. तुझा एक बिगडी पाला पाव तर जिता जायचा नाही माघारी. दाढीवाले 10-11 गडी पाहून बाबू गर्भगळीत झाला. एकनाथ रामू लटपटला. तरीही बापून जोर केला. 2-4 दिवसात पाला हलिव. मी जिथं राहतो तिथं ढवळा नंदीवाल्यांनी राहिलेलं मला खपत नाही. राणू बोलणार इतक्यात वाघिणीसारखी चवताळलेली देवकी बाहेर आली. पदर खोचून म्हणाली, माय काय तुझ्या बापाचा नाही. 2 दिवस आधी आलोय आम्ही तुमच्या. ए बापाई गाड्यांच्या भांडणात तू पडू नगस. काय करशील? भ्यादाव घरात सवताच्या अस्तुरीला. मला नका सांगूस कौतिक. चुकी करून वर झापाडतीयास व्हय? मग आम्हाला सांगतोयास माळ सोडायला? तू जा की बारदाना घेऊन कुठं राज करायचंय तिथं कर जा. ममा देवीनं सांगितलं हिता आम्हाला तळ ठोकायला. भरा आमच्या टाळक्यावरती तुला तळ ठोकायला सांगितलेला नाही र. राणू, बनीला आवर जरा तुझ्या. हे शाणा हो,
पेलेस मुतानीवर बडबड कशाला करतोयास आणखी? जा की खालवर घालून पड जा तकडं. तुझ्या आईला तुझ्या. बापून काठी फिरवून टाकली. राणूही भडकला. त्यानं तुंब्याकडनं कुऱ्हाड मारली. साऱ्या वस्तीत दंगा. 7-8 टाळकी फुटली. मार खाऊन बापूची पार्टी परतली. तसा बापू साऱ्यांच्यावर खेकसला. आंबाबाईचं चुड भरा खवड्यांनो, पळतायसा भय माघारी. तो तोंड दुखेपर्यंत बडबडला. सारी आपापल्या पालांकडं वळली. बापूवर चांदण्यांकडं बघत बाजल्यावरती पडून राहिला. आई जवळ आली. कपाळावरती हात ठेवत म्हणाली, सोसत नाही तर पिऊन हाय. मला माहितीच होतं पेलास की भांडणं करणार तू. देवकीनं असं बोलायला नको होतं. उठ जेव. आग पडल्या असल पोटात तुझ्या. कानाजवळ वलर काय लागतं या? का आलायस टकुर फोडून? म्हातारी बडबडत राहिली. बापू जेवत राहिला. कितीतरी वेळ तो जेवत होता. कोण कोणाशी बोलत नव्हतं. असला अपमान कधी झाला नव्हता. राणूचं बोलणं तो एक वेळ विसरला असता, पण देवकीचं बोलणं पांजरीसारखं त्याच्या छातीत रुतत होतं. डोकं गरगरत होतं. पापण्या मिटत होत्या. पालातला दिवा भगभगत होता. कसा तरी तो जेवला आणि बाहेर खाटल्यावरती आडवा झाला. बराच वेळ काहीच न बोलता आभाळ निरखित राहिला. पुन्हा शांतपणे झोपून गेला. मध्यरात्री त्याला जाग आली. घशाला कोरड पडली होती. डोकं जड झालं होतं. सारी वस्ती निपचित पडली होती. गारठा वाढला होता. जवळच खाली खुरमुंडी घालून म्हाताराबी पडला होता. बापू उठला. पाणी पेला. अंधारातही राणूच्या पालाकडं त्यानं नजर फेकली. करायला गेलो एक आणि झालं भलतंच. त्याचा त्याला पश्चाताप झाला. देवकी काय म्हणेल या विचारानंच तो अर्धा मेला झाला. पुन्हा हळहळत आभाळाकडे बघत राहिला. मनातल्या मनात त्यानं शंकराला हात जोडले. म्हणाला, राणू हितून गेला की देवकी बी जाणार. तो हितच राहायला हवा. देवकी सतत डोळ्यांमोहर राहावी. देवा, देवकीला निघून जायची दुर्बुद्धी तेवढी देऊ नगस र. आज तो कमालीचा कासावीस झाला होता. दारूची त्याला शिसारी आली. स्वतःवरच थुंकावसं वाटू लागलं. खिशात हात घालून बिडी काढली, पण काही सापडेच ना. मग तो तसाच बिडीनच कान टोकरत पडून राहिला. एकाएकी खाली दूरवर वगळता काहीतरी लकाकलं. तो उठला. उभा राहिला. एका पाठोपाठ 15-20 दिवट्या भूतांच्या दिवट्या. हायला, भूतांची पालखी निघाली वाटतं. तो स्वतःशीच बोलला. उगीचच काठी चापशीत बघत राहिला. दिवट्या तरंगत गेल्या आणि दूरवरच्या काळोखात गडप झाल्या. आता ह्या दिवट्या नाचत जाणार. भूतांची पालखी नदीकाठी थांबणार. जेवणं होणार. कुस्त्या खेळून पुन्हा भूता आपापल्या ठिय्यावरती परतणार. बापू विचार करत होता. भूत असूनही भांडणं नाहीत. सारं कसं सरकारी कवायतीसारखं. आपण माणसं असून चुकतोय. खोलवर तो विव्हळत राहिला. मनाची समजूत काढत तो झोपी गेला.